भारताचं चौथं तेलवाहू जहाज आता संयुक्त अरब अमिरातीच्या फुजराहोमधून सुखरूप भारताकडे रवाना झालेले आहे आणि केंद्र सरकारनं याबाबतची माहिती दिली आहे। दरम्यान पश्चिम आशियातल्या संघर्षानंतरही देशाचा इंधन पुरवठा हा स्थिर राहील असं केंद्र सरकारने सांगितलंय। भारताचं हे जहाज फुजराहोमधून आता निघालेलं आहे आणि या जहाजामध्ये जवळपास 80,800 टन इतका कच्च्या तेलाचा साठा आहे। हे जहाज रविवारी सकाळी 10:30 वाजता फुजराहोमधून निघालेलं आहे आणि या आधी निघालेल्या 2 जहाजांपैकी शिवालिक हे जहाज आज गुजरातच्या मुंद्रा या बंदरावर दाखल होणार आहे, तर नंदादेवी हे जहाज उद्या कांडला बंदरामध्ये पोहोचेल अशी माहिती सरकारने दिली आहे। तसंच जग प्रकाश या ओमानमधून निघालेल्या जहाजानं शुक्रवारी होर्मुझची सामुद्रधुनी पारही केली आहे।